नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी एनएमएस स्कॉलरशिप मधील मॅथ मधील 7वे प्रकरण भौमितिक आकृत्या त्यामधील पहिला घटक चौरसातील संख्या यावर आधारित आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत। याच्या अगोदर सुद्धा या घटकावर आधारित चौरसातील संख्या या घटकावर आधारित आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये आपण 8-9 उदाहरण आपण सोडून दिलेले आहेत आणि त्या व्हिडिओला भरपूर विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। 3000 विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत की सर यापुढील उदाहरणे सोडून द्या। त्यामुळे आपण त्याच प्रकरणामधील राहिलेले जे 9-10 उदाहरण आहेत ते उदाहरण आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, चालू करूयात आजचा व्हिडिओ आणि पहिला उदाहरण आहे त्यामधील 31, 36, 37, 21, 25, 26, 11 आणि डॅश 15। तर या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे? 33, 15, 16, 36 यापैकी कोणती संख्या या ठिकाणी येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ सोडवण्यासाठी तर ही आपल्याला कुठली संख्या विचारलेली आहे? मधल्या चौरसामधली, म्हणजे या उभ्या रांगेतील मधल्या चौरसामधली संख्या विचारलेली आहे। मग त्यासाठी काय करायचं? तर या दोन संख्यावर काय प्रक्रिया केलेली आहे? यांची बेरीज केलेली आहे का वजाबाकी केलेली आहे? या दोन्हीवर काहीतरी प्रक्रिया करून मधली संख्या दिलेली असते। मग या दोन्हीवर काय प्रक्रिया केलेली आहे बघा। या ठिकाणी काय केलेलं आहे? 31 आणि 37 या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला। 31 आणि 37, 37 मधून 31 गेल्यानंतर किती राहतात? 6 राहतात। 37 वजा 31 बरोबर 6। हे जे आलेलं जे उत्तर आहे या आलेल्या उत्तराचा वर्ग या ठिकाणी करायचा आहे। 6 चा वर्ग 36। अशा प्रकारे या ठिकाणी या मधल्या चौरसातील संख्या आलेली आहे। या दोन संख्यांची वजाबाकी करायची, आलेलं उत्तर आणि त्याचा वर्ग। तशाच प्रकारे 26 वजा 21 किती राहतात? 26 मधून 21 गेल्यानंतर किती राहतात? 5 राहतात। मग 5 चा वर्ग केल्यावर किती येतो? 25। या अशा प्रकारे 25 आलेले आहेत। मग सेम आपल्याला या ठिकाणी पण काय करायचं आहे? 15 आणि 11, 15 वजा 11 किती राहतात? 4। मग 4 चा वर्ग केल्यानंतर किती येतो? 16। मग या ठिकाणी किती येणार आहेत? 16 येणार आहेत। पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचं उदाहरण बघू आपण। 15, 64, 128, 13, 56, 112, त्यानंतर 52 आणि 104। मग या ठिकाणी डॅशच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे। मग एवढं तर आपल्या लक्षात येते की 64 च्या दुप्पट 128, 56 च्या दुप्पट 112 आणि 52 च्या दुप्पट 104 येतात। या संख्येच्या दुप्पट इथे लिहिलेलं आहे। मग आता या संख्या काय केलेलं आहे या ठिकाणी? मग हे बरोबर क्रम कसा आलेला आहे की या ठिकाणी दुप्पट करून ही संख्या आलेली आहे। मग या ठिकाणी काय केलेलं आहे, कोणती आयडिया वापरलेली आहे ते आपण या ठिकाणी बघू। चला या ठिकाणी बघा, 15 या 15 मध्ये काय केलेलं आहे? 1 मिळवलेलं आहे। या पहिल्या राखणीमध्ये काय केले? 1 मिळवलं। 15 मध्ये 1 मिळवले किती येणार आहेत? 16। मग 16 ला काय केलेलं आहे? 4 न गुणलेलं आहे। या ठिकाणी गुणुले 4 बरोबर या ठिकाणी मधल्या राखणीतली संख्या 64 आणि या 64 ला काय केलेलं आहे? 2 न गुणलेलं आहे बरोबर या ठिकाणी किती? 128। म्हणजे या ठिकाणी अधिक 1 केलेलं आहे आणि आलेलं जे उत्तर आहे त्याला दुसऱ्या राखणीतली संख्या येण्यासाठी त्याला काय केलेलं आहे? 4 न गुणलेलं आहे आणि परत तिसऱ्या राखणीतली संख्या येण्यासाठी काय केलेलं आहे? 2 न गुणलेलं आहे। मग सेम अशाच प्रकारे आपण काय करू या ठिकाणी बघू। 13 मध्ये 1 मिळवायचा किती येणार आहे? 14। याला आपण काय करू? 4 न गुणायचं, 14 चोक 56 आणि याला काय करायचं? 2 न गुणायचं, 56 दोन्ही 112। त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी आपण असंच करू। मग कोणती संख्या घेतल्यानंतर या ठिकाणी या संख्येमध्ये कोणती संख्या घेऊन त्याच्यामध्ये 1 मिळविल्यानंतर त्या संख्येला 4 न गुणल्यानंतर 52 येणार आहे। मग असं जर संख्या शोधायची म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल? या 52 ला काय करायचं? 4 न भागायचं। 52 भागिले 4 किती येणार आहे? 13 येणार आहे आणि 13 मधून परत आपल्याला काय करायचं आहे? वजा 1 करायचं आहे म्हणून येणार किती आहे? मग त्या ठिकाणी 12 येणार आहे। 12 मध्ये 1 मिळविले, या ठिकाणी 12 मध्ये 1 मिळविले 13 येणार आहे। 13 गुणुले 4 केलं की 52, गुणुले 2 केलं की 104 म्हणून या ठिकाणी संख्या कोणती येणार आहे? 12। पर्याय क्रमांक 3। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं उदाहरण घेऊ। 1, 27, 216, 125, 64, 343, 8 आणि 729 या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की या सर्व संख्या
या घन संख्या आहेत, 1 1 चा घन आहे, 3 चा घन आहे, 5 चा घन आहे, 2 चा घन आहे, 9 चा घन आहे, 4 चा घन आहे. तर या ठिकाणी सर्व संख्या या घन संख्या आहेत. मग या ठिकाणी येणारी संख्या पण आपल्याला घन संख्याच असायला पाहिजे. मग पर्यायाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही सुद्धा करायची गरज नाही. 196 बघा वर्ग संख्या आहे, 14 चा वर्ग. 225 बघा 15 चा वर्ग आहे. त्यानंतर 512 बघा 512 ही घन संख्या आहे. 529 बघा 23 चा वर्ग आहे 529. या ठिकाणी हे 3 संख्या या ठिकाणी वर्ग संख्या आहेत आणि एकच संख्या या ठिकाणी घन संख्या आहे. 512 ही या ठिकाणी घन संख्या आहे 512. चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 4 नंबरचं उदाहरण घेऊ आपण. 144 18 36 100 18 64 400 डॅश आणि 81. तर या ठिकाणी डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपल्याला बघायचं आहे. बघा या ठिकाणी वर्ग संख्या आहेत, वर्ग संख्या वर्ग संख्या वर्ग संख्या वर्ग संख्या वर्ग संख्या वर्ग संख्या आहे. मग या ठिकाणी मधली संख्या आपल्याला विचारलेली आहे. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, या संख्येचं वर्गमूळ काढलेलं आहे, या दोन संख्येचं वर्गमूळ काढलेलं आहे आणि त्यांची बेरीज केलेली आहे. फक्त 144चं वर्गमूळ, 144चं वर्गमूळ किती आहे 12 आहे. त्यानंतर 36चं वर्गमूळ, वर्गमुळात 36, याचं उत्तर किती येणार आहे 6 येणार आहे. झालं, ह्या दोघांची बेरीज करायची, 12 आणि 6 किती होतंय 18 होतंय. अशा प्रकारे मधली संख्या 18 दिलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 100 बघा, 100चं वर्गमूळ किती आहे 10 आहे. त्यानंतर 64चं वर्गमूळ, 64चं वर्गमूळ या ठिकाणी मग किती येणार आहे, 64चं वर्गमूळ किती येणार आहे 8 येणार आहे. मग या ठिकाणी 10 आणि 8 किती होतात 18 होतात. तशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 400 कितीचा वर्ग आहे 20चा आहे. त्यानंतर 81 कितीचा वर्ग आहे 9चा आहे. मग या दोघांची बेरीज करायची आपल्याला, 20 आणि 9 किती होतात 29 होतात. मग आहे का आपला पर्याय, पर्याय क्रमांक 2 29 आहे. अशा प्रकारे पहिल्या आणि या तिसऱ्या संख्यांचं वर्गमूळ घेऊन त्यांची बेरीज केलेली आहे आणि ती मधल्या उभ्या राखानेमध्ये दिलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 5 नंबरचं उदाहरण बघूया. या ठिकाणी बघा 93 15 78 86 74 12 आणि 77 डॅश 21. या ठिकाणी पण आपल्याला मधली संख्या विचारली. मग काय प्रक्रिया केलेली आहे बघा, या ठिकाणी या दोघांची बेरीज बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या रकानेतील संख्यांची बेरीज बघा, बेरीज किती येते बघा 15 आणि 78, 15 अधिक 78 बरोबर किती येणार आहे 8 आणि 5 13, 13ला 3 हा चाला 1, 8 आणि 1 9 बरोबर 93 आलेली आहे. एकदम साधं सोपं आहे. या दोन संख्यांची बेरीज या पहिल्या उभ्या रकानेमध्ये दिलेली आहे. या दोन चौरसातील संख्यांची बेरीज या पहिल्या चौरसामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा 74 आणि 12, 74 आणि 12 किती होतात 2 आणि 4 6, 7 आणि 1 8, 86 बरोबर पहिल्या चौरसामध्ये 86 दिलेले आहेत. सेम आपल्याला असंच करायचं आहे. 21 मध्ये किती मिळविल्यानंतर 77 येणार आहेत, 21 मध्ये किती मिळविल्यानंतर 77 येणार आहेत. मग काय करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणची संख्या काढण्यासाठी 77 मधून 21 आपल्याला काय करायचे आहेत वजा करायचे आहेत. 7 मधून 1 गेले 6 राहिले, त्यानंतर 7 मधून 2 गेले 5 राहिले. 56 आहे का पर्यायामध्ये, तर पर्याय क्रमांक 1 आहे 56. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती येणार आहे 56 येणार आहे. एकदम साधं सोपं आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या चौरसातील संख्यांची बेरीज करून पहिल्या चौरसामध्ये दिलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 6 नंबरचं उदाहरण बघूया. 23 16 93 15 12 72 17 21 डॅश. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही संख्या कशी तयार झाली हे आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, या पहिल्या आणि दुसऱ्या चौरसातील संख्यांची बेरीज करायची. 23 अधिक 16 किती होतात 6 आणि 3 9, त्यानंतर 2 आणि 1 3 किती होतात 39 होतात. मग 39ला आपल्याला उलट करायचं आहे, म्हणजे 39च्या उलट संख्या लिहायची आहेत, त्यांची फक्त जागा बदलायची आहे 93. अशा प्रकारे 93 दिलेली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या चौरसातील संख्यांची बेरीज 15 अधिक 12 किती होतात 27 होतात. 5 आणि 2 7, 1 आणि 1 2.
मग 27ची जागा बदलायची आहे आपल्याला 7 आणि 2ची, मग किती होतात 72. अशा प्रकारे 72 दिलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, या दोघांची बेरीज करायची. 17 अधिक 21 बरोबर किती होतात 7 आणि 1 8, 2 आणि 1 3, 38 होतात. मग 38ची आपल्याला काय करायचे आहेत, या अंकांची आदला बदल करायची आहे. 8 3 83, पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा 83. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या वर्गातील जे मित्र 8वी NMS स्कॉलरशिपची परीक्षा देत आहेत, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.